नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 11वी विषय इतिहास प्रकरण 1 अभ्यासत होतो आद्य शेतकरी। त्यामध्ये आपण नद्यांकाठची संस्कृती आणि शेतीची सुरुवात हे 2 मुद्दे या प्रकरणातले अभ्यासले आहेत। आज आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी ह्या व्हाईट बोर्डवर मी काही या भागासंबंधीच्या नोट्स लिहिलेल्या आहेत, ज्या तुमच्या पुस्तकात उपलब्ध आहेत, पण तरीही शॉर्टमध्ये ह्या नोट्स लिहिलेल्या आहेत। या तुम्ही तुमच्या वहीत उतरवून घ्याव्यात आणि या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही बघत असाल की संकल्पना चित्र या अनुषंगाने मुद्दे आहेत, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपी जाईल आणि मुद्दासुद्धा थोडक्यात आणि सुटसुटीतपणे तुम्हाला समजेल। तर तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे। ठीक आहे, आता आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करूया। पेज नंबर 5वर तुम्हाला इथे येलो बॉक्समध्ये माहिती दिली आहे, ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते की पॅलेस्टाईन या देशातल्या जॉर्डन नदीकाठी एक उत्खनन करता जेरिको हे जे शहर आहे, या शहराचं जे आज नवं रूप दिसतं, पण या शहराला खूप जुना इतिहास आहे असं एकंदरीत तेथील भागावरून लक्षात येतं की इथे इसवी सनापूर्वी 9000 वर्षांपूर्वी, म्हणजे 9000 वर्ष ते आणि आताचे 2000, म्हणजे इसवी सनापूर्वी, मी कालही सांगितलं की येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर आपण इसवी सनानंतर म्हणतो, म्हणजे 0 ते आता 2020 चालू आहे हा काळ इसवी सनानंतरचा, आणि शून्याच्या आधीचा जो काळ आहे तो इसवी सनापूर्वीचा। तर ते 9000 वर्ष आणि आताचे असं जर आपण अंदाज केला तर जवळपास 11000 वर्ष आधी ह्या गाव वसाहतीची तिथे स्थापना झाली असावी असं लक्षात येतं। तसंच पूर्ण या पृथ्वीवर नवाश्म युगाच्या कालखंडात ज्या वसाहती, आद्य वसाहती निर्माण झाल्या, त्यापैकी ही वसाहत असावी। त्यानंतर तिथे जेव्हा ही वसाहत स्थापन झाली, त्यानंतर त्याच्या स्थापनेनंतर 800-1000 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथे सामाजिक संघटनांचीही सुरुवात झालेली एक दिसून येते की समाज किंवा त्यावेळेचा व्यापाऱ्याच्या नियंत्रणासाठी आणि इतर रानटी जी टोळी होती, भटकी टोळी होती, हे जरी वसाहतींनी स्थापन केली तरी भटक्या टोळ्यांचे आक्रमणं होत असतील किंवा वन्य पशूंचे आक्रमणं, यासाठी या गावाभोवती बुरुजयुक्त तटबंदी बांधलेली सुद्धा दिसून येते। म्हणजेच एक प्रकारे हा संघटित समाजाचा, ज्याला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी जे एकत्र आले किंवा एकत्र राहून शेती करणं वगैरे हे उद्देश, तर हा असा पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो। या जेरिको जवळच गिलगॅल नावाचं एक गाव आहे, तिथे सुद्धा उत्खनन करताना एका जळक्या घराचे अवशेष सापडले, त्या काळातले, प्राचीन काळातलेच, आणि त्या घरांमध्ये असे भरपूर प्रमाणात अंजीर हे फळ सापडलं, जे आता दगडासारखं कडक झालं होतं वर्षानुवर्ष जमिनीमध्ये दबल्यामुळे। तर जेव्हा हा शोध घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं आजूबाजूच्या परिसरामध्ये की या गिलगॅल गावामध्ये त्यावेळी, म्हणजे आजपासून 8-10 वर्षांपूर्वी अंजिराची शेती नियोजितपणे केली जात होती। कलमं तयार करून त्यांची तिथे रोपणी केली जात होती आणि त्यातनं अंजिराचं उत्पादन घेतलं जात होतं। म्हणजे नियोजनपूर्ण लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न असावा असा एक अंदाज आहे। आता आपण बघणार आहोत भारतातील आद्य शेतकरी, आद्य म्हणजे पहिले, की ज्यांनी सुरुवात केली शेतीची। मग आपण इथे भारतातील, महाराष्ट्रातील असा एक माहिती घेणार आहोत। अशी नवाश्म युगाची वैशिष्ट्ये समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती, म्हणजे लांब पातं पण उंच नाही, छोटंसं बुटकं पण लांब, पण हाईटनी छोटं बुटकं, आणि त्याला अशी एक कडी राहायची, अशी कडी दगडाची, आणि त्याच्यामध्ये दांडा किंवा एक हाड किंवा दंडूक असं फसवलं जायचं, म्हणजे कुऱ्हाड तयार झाली। लाकडाचा दांडा बसवून या पात्याला ही अवजार बनवली जात। ही झाडे तोडण्यासाठी, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी या कुऱ्हाडीचा वापर होत असे। म्हणजे 2 गोष्टींसाठी कुऱ्हाडीचा वापर होता, की झाड तोडण्यासाठी
आणि हे तोडलेल्या झाडाला तासून छिलून वगैरे व्यवस्थित आकार देण्यासाठी. तसंच जंगलतोडीसाठी पण याचा उपयोग होत होता, कारण स्थिर गाव वसवण्यासाठी आणि शेतीसाठी सपाट आणि साफ जमीन हवी होती. तर जंगलतोड, वृक्षतोड करून ही अशी गाव वसवण्यासाठी आणि शेतीसाठी जमीन तयार केली जात होती. इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास मेहरगड येथे, बलुचिस्तान प्रांतातलं हे मेहरगड येथे आपल्याला जवळपास 8-10 हजार वर्षांचे पुरावे सापडतात. जवळपास इसवी सनापूर्वी 8000 ते 3000 इसवी सनापूर्वी या एवढ्या कालखंडाचे अवशेष इथे आपल्याला सापडलेलेच आहेत. या व्यतिरिक्त आज हे मात्र पाकिस्तानात गेला हा प्रांत. मग आता भारतात असा कोणता प्रांत आहे की जिथे ह्या खाणाखुणा आढळतात अतिप्राचीन? तर गंगेच्या खोऱ्यात एक नवाश्मयुगीन गाव वसाहतीचे अवशेष किंवा पुरावे सापडले आहेत की उत्तर प्रदेशातील, आजच्या उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात जे लहुरा देवा गाव आहे त्या गावामध्ये ह्या आद्य गाव वसाहतींचे अवशेष सापडले आहेत. आणि तेथील लोक त्यावेळी म्हणजे आजपासून 8 ते 10 हजार वर्षांपूर्वी तिथे भात शेती करत होते. हेही प्रमाण सापडलं आहे. भाताची शेती, धान पेरत होते. कारण भात शेतीला भरपूर पाणी लागतं आणि गंगा नदी जवळ असल्या कारणाने किंवा त्या खोऱ्यामध्ये पाण्याची मुबलकता भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिथे भातशेती पिकवली जात होती. महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी 8-10 हजार वर्षांपूर्वी हा गुहांमध्ये राहत होता. नद्यांच्या काठाने भटके जीवन जगत होता. गारगोटीपासून याने सूक्ष्मास्त्र तयार केली होती. त्यामुळे नवाश्मयुग काळातील आद्य वसाहतींची जरी अवशेष सापडत नाही की कायम स्वरूपी वसाहतींची, अशा भटक्या ज्या वसाहती होत्या त्यांचे काही अवशेष सापडले, तर महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांची किंवा आद्य वसाहतींची खाणाखुणा ज्या सापडल्या आहेत त्या ताम्रपाषाण युगात सापडल्या आहेत. ताम्रपाषाण युग म्हणजे काय की ज्या युगामध्ये दगड आणि तांब यांचा वापर केला जात होता. ताम्र म्हणजे तांब आणि पाषाण म्हणजे दगड. माणूस जगण्याच्या गरजा पूर्ण करताना ह्यांचा उपयोग करायचा, म्हणून याला ताम्रपाषाण युग म्हणतात. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात इनामगाव येथे या ताम्रपाषाण युग काळातील महाराष्ट्रातील आद्य वसाहतीचे अवशेष सापडलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन हा मुद्दा आपण बघणार आहोत की शेती सुरू केली मानवाने आणि आता त्याचं भटकं जीवन हे स्थिर झालं, म्हणजे एका ठिकाणी तो घरं बांधून राहायला लागला. तर एका या समूहामध्ये साधारणतः 25 ते 50च्या आसपास लोक असायची. आणि जेव्हा शेती मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात झाली, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातही शेती करायला सुरुवात झाली, तेव्हा हीच संख्या वाढत 100पर्यंत गेलेलीही आपल्याला दिसते. किंवा असा एक अंदाज आहे की असावे असे इतकी लोकसंख्या असलेली ही छोटी छोटी गावं असावीत. तर या गाव वसाहतींचं स्वरूप कसं होतं किंवा वैशिष्ट्य कसं होतं, तर कायमस्वरूपी घरं बांधून हे राहत, गोल झोपड्या, मी याचं वर्णन मागच्या व्हिडिओत केलं आहे. त्यानंतर दुसरं होतं की या गावाच्या मधोमधही काही जागा ठेवलेल्या असत आणि त्या सामायिक जागा होत्या, म्हणजे सर्व गावाच्या मालकीच्या, आणि तिथे गरजेच्या इतर वस्तू किंवा धान्याचा साठा केला जात होता. त्यानंतर तिसरं कसं होतं की आता 100-150 लोक एकत्र राहत आहेत, तर कुठेतरी यांचं सुव्यवस्था किंवा नियोजन करण्यासाठी एक अधिकारयुक्त मध्यवर्ती यंत्रणा सुद्धा इथे प्रस्थापित झालेली आपणास दिसते. सुरुवातीला हे पूर्ण गावाचं आहे, सामायिक जागा, सामायिक धान्य कोठार, पण हळूहळू जसे कुटुंब व्यवस्था आली, मग माझं घर, माझं कुटुंब, माझी जमीन, ही अशी वैयक्तिक मालकीची भावना निर्माण होत गेली पुढच्या काळामध्ये. यातनंच हा माझा मुलगा आहे, माझी बायको किंवा अशा आईवडील, अशा या भावनेतून नातेसंबंधांची गुंफण झालेली पण आपल्याला दिसते. म्हणजे समाज, कुटुंब व्यवस्था विकसित होती. त्यानंतर काही कुटुंबांनी कामं सुरू केले, जसे काही कुटुंब शेती करत होते तर काही कुटुंब अवजार निर्मिती करत होते. तर अशा पद्धतीने
व्यवसायांची वाटणी कुटुंबांमध्ये झाली, की या कुटुंबाने हे काम करावं, त्या कुटुंबाने ते काम करावं आणि हे काम पुढे ते कुटुंब किंवा तो प्रमुख आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांना नातवांना शिकवायला लागला. म्हणजेच काय झालं, एक वारसा तयार झाला, की हे काम आजोबांनी केलं, मुलगाही करतोय, नातूही करतो आहे आणि यातनंच सामाजिक कौटुंबिक रचनेची वारसा कल्पनेची सुरुवात नवाश्म युगात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सुरुवातीला भावना संपूर्ण गावासाठी होती, मग ती हळूहळू वैयक्तिक होत माझी जमीन, माझं वैयक्तिक असं एक प्रकारे कुठेतरी ही समाज रचना कुटुंब व्यवस्थेची सुरुवात झाली. जपानमधील जॉमोन संस्कृतीमधील मातीची भांडी तयार करण्याची सुरुवात ही मध्याश्म युगात झालेली दिसते आणि इतरत्र भागामध्ये मात्र नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यातच या मातीची भांडी, मृदा भांडी ज्याला आपण म्हणतो, ती तयार करण्यास सुरुवात झाली असं दिसून येतं. दगडी हत्यारांप्रमाणेच म्हणजे जसं मानवाने दगडी हत्यारं निर्माण केली, शेतीचा शोध लागला, त्याचप्रमाणे मृदा भांडी तयार करणं हे सुद्धा नवाश्म युगाचं एक अनिवार्य लक्षण आहे. आणि या भांड्यांचा उपयोग अन्न साठवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी, पाणी भरणे वगैरे इत्यादीसाठी केला जात असे. ही भांडी हळूहळू फिरत्या गोलाकार चाकावर तयार करावी लागत. त्यांचा पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेला असे. त्यावर ठसे, ते ओलसर असताना ठस्यांच्या साहाय्याने किंवा काडी, नख, हाड यांच्या साहाय्याने कोरून नक्षी केली जाईल. मोरकाड, पक्षी कहाड, फूल कहाड, फुलपानांची अशा पद्धतीने, किंवा असा एक प्रेस करून ज्याला आपण ठसा म्हणतो, ठशाद्वारे सुद्धा लाकडावर तो आकार कोरायचा आणि त्याचा ठसा द्यायचा ओल्या असताना. आणि मग हळूहळू रंग, नैसर्गिक रंगसुद्धा त्याला लावणं सुरू केलं त्या लोकांनी. आणि अशा पद्धतीने मातीची भांडी, उत्तम प्रकारची मातीची भांडी बनवण्याची कला नवाश्म युगामध्ये एक वर्ग, हे कौशल्य प्राप्त असलेला वर्ग तयार झाला. तर ही मातीची भांडी बनवण्यासाठी एकूण 6 गोष्टींचं ज्ञान आवश्यक होतं. यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. हा भाग अभ्यासत आहोत आता आपण. पहिलं, चिकणमातीचा स्रोत माहिती असणे, की ही मृदा भांडी बनवण्यासाठी उत्तम प्रतीची चिकणमाती कुठे मिळेल हे माहिती असायला पाहिजे. तिथून ती आपल्या जागी आणता आली पाहिजे, वाहून आणता आली पाहिजे, म्हणजे तिथून आणता आली पाहिजे. त्यानंतर ती माती योग्य प्रमाणात पाणी घालून मळून घ्यायची, तुडवून घ्यायची पायाने आणि मऊसर गोळा त्याचा बनला पाहिजे. मग फिरत्या चाकावर तो गोळा ठेवून हवा तसा आकार, आपण बघतो कुंभार आकार देतो तसा आकार त्याला द्यायचा, त्याला सुशोभित करायचं म्हणजे त्यावर नक्षीकाम वगैरे करायचं. आणि हे सगळं झाल्यावर ते उन्हात वाळवायचं आणि ते वाळल्यावर भट्टी पेटवून या भट्टीमध्ये 850 ते 900 सेल्सिअस डिग्रीच्या तापमानावर हे भाजायचं पक्क. आणि त्यानंतर हे भांडं तयार होतं मातीचं आणि त्यामध्ये मग तुम्ही पाणी, अन्न ही साठवणूक करू शकता. तर अशा विविध व्यवसाय किंवा कौशल्याचा ज्ञान असणारा कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्म युगामध्ये तयार झाला, जे अवजारं बनवत होते, मातीची भांडी बनवत होते, शेती करत होते अशा पद्धतीने. आणि उत्खननाच्या काळात उत्खनन करताना ही अशी मृदा भांडी सापडतात आणि मग त्यांचा अभ्यास करून ही मृदा भांडी कोणत्या काळातील आहे, त्यावेळी कशी संस्कृती होती, त्यावरील ठशांवरून, त्यावरील चित्रांवरून एक प्रकारे त्यांचा एक सांस्कृतिक विकास कसा होता याचा आपल्याला अंदाज बांधता येतो किंवा माहिती मिळते. असंच एक दुसरा व्यवसाय या काळामध्ये होता, तो म्हणजे मणी बनवणे. आता हे कसं कळलं, कारण उत्खननामध्ये अनेक अर्धवट बनवलेले मणी किंवा फुटलेले मणी किंवा चांगल्या स्थितीतले मणीसुद्धा सापडलेले आहेत, की त्याचं परीक्षण केलं असता कार्बन 14 या पद्धतीने, की हे कोणत्या काळातले आहेत हे लक्षात आलं. आणि काही मणी हे 8000 वर्षापूर्वी बनलेले आहेत हे त्यावरून लक्षात येतं. तर हे मणी कसे बनवले जात, तर गारगोटीच्या दगडांपासनं. ही गारगोटीची दगडं थोडीशी सॉफ्ट आणि चकाकदार असतात आणि थोडी रंगीत छटांमध्ये असतात, किंवा शंख, शिंपले यापासनं, हाडांपासनं ही जी मणी आहेत ही बनवण्याची कला त्या काळी अस्तित्वात होती.
या मणी बनवण्याची पण कार्यपद्धती आहे, त्यामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितलेले आहेत. आपण आता हा पोर्शन अभ्यासत आहोत की मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहिती असले पाहिजे. तर नुसते हे कुठे मिळतात हे माहिती असणं फक्त पुरेसं नाही, तर यातल्या कोणत्या शंखांपासनं, कोणत्या दगडांपासनं आपण मणी बनवू शकू हे सुद्धा कळलं पाहिजे. की पक्के कच्चे मणी बनवताना हे शंख तुटले नाही पाहिजे, तर स्रोतही माहिती असलं पाहिजे आणि ते कशा क्वालिटीचे असावे, दर्जा कसा असावा हेही ओळख असली पाहिजे. तेथून तो कच्चा माल मिळवणे म्हणजे तिथून तो जमा करायचा किंवा वस्तू विनिमयाद्वारे तो मिळवायचा, विकत घ्यायचा. तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे म्हणजे जिथे कारखाना आहे मणी बनवण्याचा तिथपर्यंत तो माल आणावा लागेल. आणि चौथं, हे जे ओबडधोबड रंगीत गारगोटींचे दगड आहे, खडक आहे किंवा शंख आहे, शिंपले आहे, हाड आहेत, यांना गुळगुळीत करायचं आणि नियमित आकारांचे मणी घडवायचे. इथे नियमितचा अर्थ आहे एकसारखे. नियमित आकार म्हणजे एकसारखा आकार असे मणी तयार करायचे. आणि ह्या सर्व टप्प्यांचं ज्ञान कारागिराला असणं आवश्यक होतं. म्हणजे मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये एकूण 4 टप्पे आहेत आणि ते ज्ञान कारागिराला असणं महत्त्वाचं होतं. आणि नंतर हे जे मणी आहे हे जसं आपण म्हणतो की दोऱ्यामध्ये त्यावेळी वाळलेली बारीक वेल असेल किंवा एखाद्या पशुचं वाळलेलं असं लांब बारीकचं आतड असेल, त्यामध्ये ते ओवले जायचे आणि मग ते गळ्यांमध्ये, हातांमध्ये वगैरे घातले जायचे आणि त्याद्वारे त्यावेळेचे मानव स्वतःला अलंकृत करायचे. आज आपण सोन्या चांदीचे दागिने घालतो, त्यावेळी ते मानव अशा पद्धतीने स्वतःला अलंकृत करायचे. थोडक्यात शेती, मातीची भांडी, मणी बनवणं, त्यानंतर अवजारं बनवणं इत्यादी कामं, व्यवसाय सुरू झाले. या कामांमध्ये अनेक टप्पे होते, कामांची विभागणी होती आणि वेगवेगळे गट, कुटुंब ही कामं करत होती आणि त्यांच्या कामावरून पिढ्यानपिढ्या हे कामं केल्यानंतर एक कुशल असा कारागीर वर्ग विशेष कौशल्यावर आधारित असा तयार झालेला आपणास दिसतो. जसा की ज्याला माती मळता येते, आकार देता येते, एखाद्याला अवजार तयार करता येतं, हे त्याचं कौशल्य जे त्यांनी पुढे आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं आणि यातनंच कुशल असा कारागीर वर्ग तयार झालेला दिसून येतो. आता आपण बघणार आहोत व्यापार आणि दळणवळण हा भाग. मध्याश्म युगातील भटके, निमभटके किंवा स्थिर वसाहतीवाले समूहसुद्धा एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत. वस्तू विनिमय म्हणजे त्यावेळी पैसे नव्हते, मुद्रा नव्हती, तर अशा वेळी एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे. मला जर मडक्याची गरज आहे आणि मी जर शेती करते आहे तर मी कुंभाराला मडकं मागील आणि त्या बदलात त्याला पायली 2 पायली शेर गहू देईल किंवा माझ्या शेतात जे पिकतं ते, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे आणि यातूनच त्यांच्या गरजा पूर्ण होत असत. तर हा असा वस्तू विनिमय त्या काळात चालत होता. चाकाचा शोध न लागल्यामुळे तोपर्यंत सामानाची ने-आण प्राण्यांच्या मार्फत होत होती. उंट, बैल, घोडा, गाढव यांच्या पाठीवर सामान लादून सामानाची ने-आण होत होती. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, तासण्या आणि छिन्न्या यासारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूडकाम या गोष्टी अवगत झाल्या. की झाड तोडून त्या लाकडाला ह्या अवजारांच्या मार्फत आपण हवा तसा आकार देऊ शकतो. पुढे यातनंच नांगर तयार केलं गेलं. सुरुवातीला असंच कोणीतरी आकार देत असताना त्याने ओणका कापला झाडाचा आणि तो गोलाकार चकतीसारखा ओणका असा घरंगळत गेला. मग त्यांच्या लक्षात आलं की हे तर कमी कष्टाने पुढे जात आहे. अशा 2 ओणके एकमेकांना जर जोडले आणि मध्ये त्याला दांडा लावला आणि त्यावर फळी आडवी मारली तर गाडा तयार होतो जो सहज पुढे जातो कमी श्रमामध्ये. आणि अशा प्रकारे चाकाचा ओणक्यापासून शोध लागला. इथे बघा तुम्हाला ह्याचं चित्र दिलेलं आहे की झाडाचा असा गोलाकार ओणका काढला आणि मध्ये त्याला छिद्र केलं, त्यामध्ये दांडा फसवला तर 2 चाकं असे सहज पुढे जातात. असे 4 चाकं करून त्याच्यावर पाटी टाकून दिली तर एक गाडी तयार होईल जी बैल, घोडा, उंट ओढेल. आपण ज्याला घोडागाडी, बैलगाडी, उंटगाडी म्हणतो. तर अशा प्रकारे चाकाचा शोध ही एक
नवाश्म युगामध्ये मानवी समूहासाठी क्रांतीचीच घटना होती असं आपण म्हणू शकतो. नवाश्म युगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्पादन करणं, हाताने आकार देण्याला वेळ लागत होता, पण चाकावर सहज आकार दिला जात होता. उत्पादनाचा वेग वाढला. तसंच चाकामुळे गाडीचा जो शोध लागला आणि प्राणी ती गाडी ओढत होता, त्यामुळे जाण्या येण्याचा वेळ वाचला, श्रम वाचले, वेगाने मालाची ने आण करता यायला लागली आणि दूरवर करता यायला लागली. सुरुवातीला हा व्यवहार पायी होता, माणूस पायी आणि सामान प्राण्यावर, त्यामुळे जास्त दूरपर्यंत जाता येत नव्हतं. पण या गाडीचा शोध लागल्यामुळे, ज्याला आपण बैलगाडी, घोडागाडी, उंटगाडी काहीही म्हणू, तर माल दूरपर्यंत नेणे, दुरून माल आणणे हे सोपी झालं. तसंच प्रवासासाठी लागणारा वेळ कमी झाला, वेग वाढला, त्यामुळे तेवढ्याच वेळेत 2 चक्रा होऊ लागल्या असं आपण म्हणू. तर अशा प्रकारे चाकाच्या शोधामुळे व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाला. गाड्या झाल्या म्हणजे एक विशिष्ट मार्ग तयार झाला की त्यावरूनच जाणं येणं होईल या गाड्यांचं, आणि मग ते रस्ते, ते एक मार्ग नेहमीसाठी जाणं येणं करण्यासाठी तयार होत गेले आणि असं रस्त्यांचं जाळं निर्माण झालं, दळणवळण ज्याला आपण म्हणू. आता पुढचा मुद्दा आहे नागरीकरणाची सुरुवात. आपण बघितलं की शेतीचा शोध लागल्यामुळे माणूस भटकं जीवन सोडून स्थिर झाला एका गावामध्ये. मग हळूहळू हे व्यवसाय सुरू झाले, व्यापार सुरू झाले. एका जागेहून दुसऱ्या जागी लोकांचं येणं जाणं व्यापाराच्या निमित्ताने सुरू झालं. लोकांचं प्रमाण वाढत गेलं आणि या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, यांची सुव्यवस्था राखण्यासाठी एक अधिकारी वर्ग पण निर्माण झाला, प्रशासन यंत्रणा निर्माण झाली. त्या अनुषंगाने अनेक रोजगार निर्माण झाले आणि त्या गावामध्ये त्या रोजगाराच्या दृष्टीने किंवा व्यवसायाच्या दृष्टीने लोक येऊन स्थिर होऊ लागले. म्हणजे सुरुवातीला जे गाव 100 वस्तीचं होतं, 100 लोकसंख्येचं होतं, ते गाव आता 150, 200, 500, 1000 असं वाढत गेलं आणि या गावाचं रूपांतर नगरामध्ये झालेलं आपणास दिसून येतं. गाव वसाहतींचा विस्तार होत गेला. सामायिक जमिनी, गावच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती होऊन भोवतालचा परिसर आमच्या गावाची मालकी आहे यावर, आमच्या समूहाची मालकी आहे यावर अशी हक्काची भावना निर्माण झाली. उद्योग, पाण्याचे स्रोत, सामायिक साधनसंपत्ती, व्यापारांचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी नियम तयार होत गेले की आता हे जे गावाच्या मालकीचं आहे हे कोणी किती वापरायचं, बळी तो कानपिळी होऊ नये, सगळ्यांना मिळावं, व्यापार व्यवस्थित चालावा, समाजाचं जीवन जे आहे ते पण एका नियमानुसार चालावं, यासाठी नियम तयार केले गेले. कायदे ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणू, की अशी वर्तणूक असली तर गावात राहता येईल, नाहीतर गाव सोडून जावं लागेल, किंवा ही शिक्षा मिळेल ही चूक झाली तर, असे नियम, कायद्यांची सुरुवात तिथून झाली असं आपण म्हणू. व्यापार आणि धार्मिक आचारविधी, व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाल्या. आता हे जे काही करत आहो हे काही दिवसांनी विसरून जाऊ, मग हे लक्षात राहिलं पाहिजे, तर याच्यासाठी ते लिहून ठेवण्यासाठी विशिष्ट खाणाखुणा वापरल्या जाऊ लागल्या. यांनाच आपण लिपी म्हणतो. आता आपण अक्षरलिपी आहे ही जी पाहतो होती, कुठे कुठे चित्रलिपी होती. सिंधू संस्कृतीतली लिपी ही चित्रलिपी होती. तसंच आजची जी चीनी, कोरियन आहे ही लिपी ही पण चित्रलिपी आहे असं आपण म्हणू. आपली ही अक्षरलिपी आहे. तर अशा प्रकारे लिपींचा विकास झाला. म्हणजे बोलीभाषा होत्या पण आता त्या खानाखुणांच्या रूपात लिहिणं सुरू झालं आणि लिपींचा विकास झाला. शासन व्यवस्था निर्माण झालेली आपण बघितली नियोजनासाठी, आणि ती राबवण्यासाठी केंद्र सत्ता विकसित झाली की अधिकारी वर्ग. मग अधिकारी वर्गांना राहण्यासाठी घरं, मग त्यांचे नोकर त्यांची घरं, मग शेतकरी आहे त्यांची घरं, व्यवसाय करणारे आहेत त्यांची घरं, अशी घरांची संख्या वाढत गाव विस्तारित झालं. म्हणजे पहिले जे गाव 10 घरांचं, 15 घरांचं, 100 घरांचं असं होता त्याचा विस्तार झाला आणि गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली. कारण हे सगळेजण एका ठिकाणी राहायला लागले सोयीसाठी, कामासाठी, आणि लोकसंख्या वाढत गेली आणि गाव विकसित होऊन त्याचं रूपांतर नगरामध्ये, छोट्या नगरामध्ये, पुढे छोट्या नगरांचं रूपांतर मोठ्या नगरांमध्ये, महानगरांमध्ये, म्हणजे जनपदं, महाजनपदं,
अशा रूपाने वाढलेलं आपणास दिसून येतं. आणि पुढे नागरीकरणाची सुरुवात झाली आणि त्यातनंच हडप्पा ही नागरी संस्कृती कशी उदयाला आली हे आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत. तर येथे आपलं हे पहिलं प्रकरण आपण अभ्यासलं आहे. इथे मागे तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. तसंच विविध प्रकारचे संकल्पना चित्र मी कसं येईल इथे 2 प्रकार करून दाखवले. याला ब्रॅकेट असतो, फक्त मी जागे अभावी केलं नाही, पण इथे मध्ये मुद्दा आणि मग असे 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे असतात. संकल्पना चित्र येईल, रिकाम्या जागा येऊ शकतात, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा येऊ शकतं. त्यानंतर छोट्या छोट्या टिपा, सूक्ष्मास्त्र का निर्माण केली गेली, दगडी हत्यारांचा उपयोग कशासाठी मानव करत होता, कुऱ्हाडीचा उपयोग कशासाठी करत होता, किंवा मोठ्या प्रश्नांमध्ये मृदा भांडी बनवण्याची पद्धत वर्णन करा, मणी बनवण्याची पद्धत वर्णन करा, संकल्पना चित्र किंवा मोठा प्रश्न अशा पद्धतीने ते येऊ शकतं. तुमचं मत नोंदवा. गावाचं रूपांतर नगरात कसं झालं, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. की वेगवेगळ्या व्यवसायांमुळे लोक आले, व्यापारामुळे तिथे स्थायिक होत गेले, अधिकारी वर्ग, त्यांची घरं, त्यांची नोकर, अशा पद्धतीने वाढत गेली लोकसंख्या आणि गावाचा विस्तार होत गावाचं रूपांतर नगरात झालं. हे मत किंवा हे या मताशी मी सहमत आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक या प्रकरणावर प्रश्नोत्तरं येऊ शकतात. त्यानंतर नकाशावर आधारित प्रश्नोत्तरं येऊ शकतात तुम्हाला. बघा इथे तुम्हाला इथे नकाशा दिला आहे, तर या नकाशावर आधारित एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशिया खंडामध्ये भारत हा प्रदेश कुठे आहे, तर आशिया खंडामध्ये आहे. किंवा एकूण 4 प्राचीन संस्कृत्यांची नावं कोणती आहेत या नकाशावरून तुम्हाला शोधायची आहेत. हे इथे दिलेलं आहे. ही एक सिंधू संस्कृती, इकडे मेसोपोटेमिया संस्कृती, इकडे इजिप्शियन संस्कृती आणि इकडे ही चीनची संस्कृती. तर अशा पद्धतीने नकाशावर आधारित प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. या पाठामध्येच तुम्हाला भारतात आणखी काही ठिकाणी नवाश्मयुगीन स्थळं मिळाली आहेत याची पण माहिती दिली आहे. बघा हा ग्रीन बॉक्स आहे. यामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्येकडील प्रदेश म्हणजे सिंधू नदीचा प्रदेश आहे तिथे सापडलेली आहेत. त्यानंतर जम्मू काश्मीर मधील बुरझोम आणि गुफक्राल येथे सुद्धा 4000 वर्षापूर्वीची स्थळं सापडली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये चोपनी, मांडो, कोल्ढिवा, महागरा येथे सापडली आहेत. नवाश्मयुगीन वसाहती सापडल्या आहेत जवळपास 8000 वर्षापूर्वीच्या, म्हणजे आत्ताचे 2000 आणि इसवी सनापूर्वीचे 6000 असे 8000. बिहारमध्ये चिराड, सेनुवार, ईशान्य भारत म्हणजे आसामकडला प्रांत, दाओजाली, हार्डिंग इथे. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये कर्नाटकात संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुनकोंडा, तामिळनाडूमध्ये पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी 4थ्या ते 7व्या 8व्या शतकापर्यंत ही नवाश्मयुगीन संस्कृतीच्या खाणाखुणा आढळलेल्या आपणास दिसून येतात. तर अशा प्रकारे या पाठाचं विश्लेषण आपण केलं आहे. तसंच प्रश्न कसे सोडवायचे, लिहायचे मी शिकवताना वेळोवेळी तुम्हाला सांगतच आली आहे. तरी या पाठामागील स्वाध्याय तुम्ही वहीत लिहायचा आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण दुसरं प्रकरण इतिहासाचंच अभ्यासणार आहोत, भारतातील आद्य नगरे. तर त्या प्रकरणाचं तुम्ही वाचनही करून ठेवायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद.